Hello future doctors, welcome back to our channel. Today we will discuss about Kingdom Monera. तर आज आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमधला फर्स्ट किंगडम डिस्कस करणार आहोत, किंगडम मोनेरा. मग सगळ्यात पहिलं आपल्याला किंगडम मोनेराबद्दल काय इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे किंगडम मोनेराचं जे सगळे मेंबर्स असतात ते कसं असतात, प्रोकॅरियोट्स असतात. क्लिअर आहे का सगळ्यांना? ऑल मेंबर्स ऑफ किंगडम मोनेरा आर प्रोकॅरियोट्स. नंतर सेकंड पॉईंट, जर हे प्रोकॅरियोट्स असतील तर ह्यांच्यामध्ये काय असणार आहेत, जे काही मेम्ब्रेन बॉन्ड ऑर्गनेली असणार आहेत ते काय असणार आहेत, अब्सेंट. आता मेम्ब्रेन बॉन्ड ऑर्गनेली म्हणजे एक्झाम्पल काय लक्षात ठेवा. आता मी एक्झाम्पल घेतलं मायटोकॉन्ड्रिया. तर मायटोकॉन्ड्रिया कोण आहे, डबल मेम्ब्रेन बॉन्ड ऑर्गनेली. म्हणजे ज्या ऑर्गनेलीच्या भोवती मेम्ब्रेन असतं त्यांना म्हणायचं मेम्ब्रेन बॉन्ड ऑर्गनेली. ह्या किंगडम मोनेरा प्रोटिस्ट असल्यामुळे याच्यामध्ये काय असणार आहेत, ऑल मेम्ब्रेन बॉन्ड ऑर्गनेली आर अब्सेंट. सगळ्या मेम्ब्रेन बॉन्ड ऑर्गनेली काय असणार आहेत, अब्सेंट असणार आहेत. क्लिअर आहे का सेकंड पॉईंट. तर थर्ड पॉईंट बघा. आता आपण किंगडम मोनेरा प्रोकॅरियोट असतो त्यांच्यामध्ये मेम्ब्रेन बॉन्ड ऑर्गनेली अब्सेंट असले हे बघितलं. परंतु आतापर्यंत आपण हे बघितलं का त्यांचे मेंबर्स कोण आहेत. म्हणजे आपल्याला एनसीईआरटीत लाईन दिली आहे ती आपल्याला जशीच्या तशी येणं गरजेचे आहे. बॅक्टेरिया आर सोल मेंबर्स ऑफ किंगडम मोनेरा. मग सेकंड पॉईंट आपल्या नोट्समध्ये काय असायला पाहिजे, बॅक्टेरिया आर सोल मेंबर्स ऑफ, सोल म्हणजे प्रमुख, मेंबर्स म्हणजे सदस्य, प्रमुख सदस्य कोण आहेत किंगडम मोनेराचे, बॅक्टेरिया आर सोल मेंबर्स ऑफ किंगडम मोनेरा. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना. किंगडम मोनेराचे सोल मेंबर्स कोण आहेत, बॅक्टेरिया आहेत. आता आपल्याला नेक्स्ट काय डिस्कस करायचं आहे, तर नेक्स्ट डिस्कस करायचं आहे स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरिया. मग आपण बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर बघणार, म्हणजेच कोणाचं स्ट्रक्चर बघणार आहे, आपण प्रोकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर बघणार आहे. नेक्स्ट पॉईंट काय आपला, स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरिया. कोणाचं स्ट्रक्चर बघायचं आहे आपल्याला, बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर बघायचं आहे. मग आपण स्ट्रक्चर बघताना सगळ्यात सुरुवात करूया पहिलं सेल मेम्ब्रेनपासून. हे जे मी डॉटेड लाईननं दाखवतोय, दिस इज अ सेल मेम्ब्रेन. ही कोण आहे, बॅक्टेरियाची सेल मेम्ब्रेन आहे. दिस इज सेल मेम्ब्रेन. क्लिअर आहे का. नंतर सेल मेम्ब्रेनच्या बाहेर मी ब्लॅक पेननं दाखवतो. हे सेल मेम्ब्रेनच्या बाहेर कोण असतं, तर आपल्याला 8वी 9वी पासूनच माहिती आहे, सेल मेम्ब्रेनच्या बाहेर असतो सेल वॉल. मग बॅक्टेरियामध्ये सेल वॉल प्रेझेंट असतं का, तर असतं. आणि बॅक्टेरियाचं सेल वॉल कशापासून बनलेलं असतं, पॉलिसॅक्रॅइडपासून. हे काय आहे, सेल वॉल. हे कशापासून बनलेलं असते, बॅक्टेरियाचं सेल वॉल पॉलिसॅक्रॅइडपासून. क्लिअर आहे का सगळ्यांना. आता मी सेल वॉलच्या पण, बॅक्टेरियामध्ये एक सेल वॉलच्या बाहेर सुद्धा एक एक्स्ट्रा स्ट्रक्चर असते. ते कोणतं स्ट्रक्चर असते बघा. आता हे जे मी स्ट्रक्चर दाखवतो, हे ब्ल्यू पेननं मी जे दाखवतोय, जे सेल वॉलच्या बाहेर आहे, हे फक्त बॅक्टेरियामध्येच प्रेझेंट असतं. हे आहे कुठलं स्ट्रक्चर, तर हे आहे ग्लायकोकॅलिक्स. याला काय म्हणायचं, ग्लायकोकॅलिक्स. मग आता आपल्याला सेल वॉल सेल मेम्ब्रेनबद्दल माहितीच आहे. सेल मेम्ब्रेन काय करतं, तर सेल मेम्ब्रेन परमेबिलिटी असते त्याच्या, सेलमध्ये काही मॉलिक्युल्स आत एंट्री देणार, काही आतमधल्या मॉलिक्युल्स बाहेर जाऊ देणार. सेल वॉलचं काय फंक्शन असतं, तर सेल वॉलचं फंक्शन असतं प्रोटेक्शनचं. क्लिअर आहे का, बॅक्टेरियाला प्रोटेक्ट करायचं बस्टिंग आणि कोलॅप्सिंगपासून. तर ग्लायकोकॅलिक्सचं काय फंक्शन असते बघा. आता ग्लायकोकॅलिक्स बघितलं तर दोन प्रकारचं ग्लायकोकॅलिक्स असते. एक जे ही बाहेरचं जे कवरिंग आहे हे टफ असू शकतं किंवा हे स्मूथ असू शकतं. मग ज्यावेळेस ग्लायकोकॅलिक्स टफ असेल त्यावेळेस तो बॅक्टेरिया असणार आहे तो नॉन व्हायरुलंट असणार आहे. कसं असणार आहे, नॉन व्हायरुलंट. आणि ज्यावेळेस स्मूथ असेल त्यावेळेस तो बॅक्टेरिया असणार आहे व्हायरुलंट. आता नॉन व्हायरुलंट आणि व्हायरुलंट म्हणजे काय, तर नॉन व्हायरुलंट म्हणजे नॉन डिसीज कॉझिंग आणि व्हायरुलंट म्हणजे डिसीज कॉझिंग. क्लिअर आहे का. मग ज्या बॅक्टेरियाचं ग्लायकोकॅलिक्स टफ असणार आहे तो डिसीज कॉज करणार नाही, आणि ज्या बॅक्टेरियाचं ग्लायकोकॅलिक्स स्मूथ असणार तो डिसीज कॉज करणार. क्लिअर आहे का सगळ्यांना. आता इथं बघितल्यानंतर आतमध्ये आपण हे जातात जेनेटिक मटेरियल बघूया. कोण बघूया, जेनेटिक मटेरियल. आता मी इथं दाखवतो, हे मी काय दाखवतोय, जेनेटिक मटेरियल. हे जेनेटिक मटेरियल कोण आहे, DNA आहे. कसा दिसतोय तुम्हाला, सर्क्युलर आहे. आणि कसा आहे, डबल स्टँडर्ड. मग मी काय लिहिणार, सर्क्युलर. तर डबल स्टँडर्ड DNA म्हणजे मी dsDNA लिहितो. क्लिअर आहे. dsDNAचा अर्थ काय, डबल स्टँडर्ड DNA. सर्क्युलर डबल स्टँडर्ड DNA. मग आता मला सांगा,
आपल्यामध्ये जी सेल असतात, इथे मी इथे लिहितो बघा, सेलची साईज किती असते 10⁻⁻6 मीटर आणि डी एन एची साईज असते 2.2 मीटर. मग आता एवढा लॉंग डी एन ए एवढ्याच लहान सेलमध्ये जर आपल्याला अरेंज करायचं असेल तर त्याचं आपल्याला कॉइलिंग करायला पाहिजे, कॉम्पॅक्टेशन करायला पाहिजे. मग त्यासाठी काय केलं जातं, हिस्टोन प्रोटीन्स वापरली जातात. परंतु इथं ऑलरेडीच डी एन एचं कॉइलिंग आहे, मग इथं कॉइलिंग करायची गरज नाही. म्हणजे इथला जो डी एन ए असणार आहे याच्यामध्ये हिस्टोन प्रोटीन काय असणार आहेत, ॲब्सेंट असणार आहे. मग मी काय म्हणलं, सर्क्युलर डबल स्टँडर्ड डी एन ए विदाउट हिस्टोन प्रोटीन. आता हिस्टोन प्रोटीनबद्दल तुम्हाला थोडीफार माहिती आली असेल, जी बाकी इन्फॉर्मेशन राहिलेली आहे ते आपल्याला 12वीत गेल्यानंतर बघायचे. क्लिअर आहे का सगळ्यांना? मग हे जे आता हा जर मी डी एन ए काढला, हा डी एन ए कुठं असतो ॲक्च्युली क्रोमोझोममध्ये, आणि क्रोमोझोम कुठं असतं, न्यूक्लियसच्या आतमध्ये, आणि न्यूक्लियसच्या बाहेर काय असतं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतं. परंतु ही प्रोकॅरियोटिक सेल असल्यामुळं ह्याच्यात काय असणार आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन ॲब्सेंट असणार आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन ॲब्सेंट असल्यामुळे ह्याचं जेनेटिक मटेरियल काय असणार आहे, नेकेड म्हणजे आपल्याला उघड्या डोळ्याने दिसणार आहे. आणि जर जेनेटिक मटेरियल नेकेड असेल तर त्याला आपण शब्द काय वापरतो, न्यूक्लिऑइड. ह्याला दुसरा शब्द असतो जिनोफोर. आता फक्त यातलं न्यूक्लिऑइड लक्षात ठेवा, जिनोफोर. मी ज्यावेळेस आपण 12वी शिकणार आहे त्यावेळेस तुम्हाला कळेलच. आता लक्षात काय ठेवायचं, न्यूक्लिऑइड. क्लिअर आहे का इथंपर्यंत सगळ्यांना? आता बघा, ह्याच्यामध्ये जसं जेनेटिक मटेरियलसाठी एक डी एन ए असते तसं एक एक्स्ट्रा क्रोमोझोमलसुद्धा डी एन ए असते. आता मी काय काढलं, ही एक्स्ट्रा क्रोमोझोमल डी एन ए, ह्याला म्हणायचं प्लाझमिड. ह्याला काय म्हणायचं, प्लाझमिड. आता मी प्लाझमिडबद्दल इथं खाली नंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतो, लिहून देतो. पहिलं मी सांगतो प्लाझमिड काय आहे, डबल स्टँडर्ड आहे, एक्स्ट्रा क्रोमोझोमल डी एन ए. डबल स्टँडर्ड दिसते ना सगळ्यांना, आणि ही मेन आपला क्रोमोझोम आहे, ही एक्स्ट्रा क्रोमोझोम. क्लिअर आहे का? प्लाझमिड इज अ डबल स्टँडर्ड एक्स्ट्रा क्रोमोझोमल सेल्फ रेप्लिकेटिंग डी एन ए. आणि हे प्लाझमिड सेल्फ रेप्लिकेटिंग असते आणि ह्याचा यूज केला जातो जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये, बायोटेक्नॉलॉजीमध्ये. तिकडं कसा केला जातो ते आपल्याला 12वीत शिकायचं आहे. क्लिअर आहे? ही प्लाझमिडचं मी खाली नोट म्हणून टाकून लिहून देतो. क्लिअर आहे? प्लाझमिड बघितल्यानंतर आता बघा, तर सेल ग्लायकोकॅलिकचं चांगलं म्हणजे 2 फंक्शन आहेत. सेल वॉलचं फंक्शन आहे. मग सेल मेम्ब्रेनचं काय फंक्शन असतं, तर सेल मेम्ब्रेनना काही ठिकाणी एक्सटेन्शन येतात. तर मी ती एक्सटेन्शन इथं दाखवतो बघा, इथं दाखवतो. अशी समजा ही काय आहेत, एक्सटेन्शन ऑफ सेल मेम्ब्रेन. मग एक्सटेन्शन ऑफ सेल मेम्ब्रेन जे इथं मी दाखवले ते मिझोझोम आहे. कोण आहे, मिझोझोम. आता इकडे लक्ष द्या, मिझोझोमवरती काय असतं, वेगवेगळी केमिकल्स प्रेझेंट असतात, आणि ही केमिकल्स असतात रेस्पायरेटरी एन्झाईम्स. मग आपलं रेस्पिरेशन होणं म्हणजे, आता ॲक्च्युली रेस्पिरेशन म्हणजे इनहेलेशन आणि एक्सेलेशन म्हणजे नुसतं रेस्पिरेशन नव्हे. मेन रेस्पिरेशन असतं सेल्युलार रेस्पिरेशन. मग सेल्युलार रेस्पिरेशनमध्ये काय केलं जातं, तर एनर्जीचं ATPचं प्रोडक्शन केलं जातं. क्लिअर आहे का सगळ्यांना? आणि ते कुठं होतं, मायटोकॉन्ड्रियामध्ये. आणि त्याच्यासाठी कशाची गरज असते, रेस्पिरेटरी एन्झाईमची. मग आता इथं बघा, इथं मेम्ब्रेन बॉन्ड ऑर्गॅनली ॲब्सेंट आहेत प्रोकॅरियोटिक सेल किंवा बॅक्टेरियामध्ये. त्यामुळे इथलं जे रेस्पिरेशनचं जे मायटोकॉन्ड्रिया युकॅरियोटिक सेलमध्ये जसं फंक्शन करतो तसंच मिझोझोम प्रोकॅरियोटिक सेलमध्ये फंक्शन करतात. क्लिअर आहे का? मग जो युकॅरियोटिकमधला मायटोकॉन्ड्रिया आहे ते कुणाशी रिझेंबल आहे, प्रोकॅरियोटिकमधल्या मिझोझोमची. तर मिझोझोमची वेगवेगळी फंक्शन आहे ते आपल्याला नंतर डिस्कस करायचे. नंतर काय होतं, काही ठिकाणी अजून ह्या मेम्ब्रेनचे एक्सटेन्शन येतात, आणि ह्या एक्सटेन्शनमध्ये काय केलं जातं, क्लोरोफिलला स्टोअर केलं जातं. म्हणून याला म्हणायचं क्रोमॅटोफोर. जे प्लांट सेल असतात ते आपलं क्लोरोफिल स्टोअर करतात क्लोरोप्लास्टमध्ये, आणि जी बॅक्टेरिया आहेत ते आपलं क्लोरोफिल कुठं स्टोअर करतात, क्रोमॅटोफोअरमध्ये. आता बघा, इथं डी एन ए आहे. मग आता डी एन ए जिथं असतो तिथं तर RNA असणारच आहे. मग इथं असं RNA सुद्धा असतो. ही कोण आहे, RNA. आणि RNA भोवती इथं काय असतं, तर रायबोझोम्स असतात. मी काय दाखवतोय, रायबोझोम्स. आता बघा, काही रायबोझोम काय असतात, सेलमध्ये असे फ्री पडलेले असतात. ही कोण आहेत, हे कोण आहेत, रायबोझोम्स आहेत, रायबोझोम. मग आता बघा, एका RNA भोवती अनेक रायबोझोम चिकटलेत म्हणून ह्याला पॉलीरायबोझोम म्हणायचं. काय म्हणायचं, पॉली म्हणजे अनेक, आणि रायबोझोम चिकटलेत म्हणून रायबोझोम. पण आता झालं काय बघा, ह्या पॉलीरायबोझोममध्ये MRNA सुद्धा आहे. मग MRNA वाटलं इथं फक्त रायबोझोमचंच नाव घेतलं, माझं पण नाव घेतलं नाही, असं होऊ नये म्हणून आपण याचा शॉर्ट फॉर्म करायचं. मग पॉलीरायबोझोमला काय करायचं, पॉलीझोम करायचं. दोन्हीचं मिनिंग सेमच आहे. पॉलिझम किंवा पॉलीरायबोझोम म्हणजे मेनी रायबोझोम्स अटॅच टू सिंगल MRNA इट्स कॉल्ड पॉलीरायबोझोम किंवा पॉलीझोम. ही कोण आहे, MRNA. आणि हे काय करणार, प्रोटीन सिंथेसिस करणार. क्लिअर आहे का सगळ्यांना? आता इथे एक स्ट्रक्चर राहिलं, ते कुठलं बघा, जसं आपल्यामध्ये एक्स्ट्रा फूड असते ते आपण स्टोअर करून ठेवतो. ॲनिमल्स कशाच्या मार्फत ठेवतात ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं. बरं, मी ॲनिमलचं सांगतो, तुम्ही मला प्लांटचं सांगा. ॲनिमल जे आपलं एक्स्ट्रा फूड असतं त्यांना स्टोअर करून ठेवतात ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये.
आणि प्लांट कशाच्या मार्फत स्टोअर करून ठेवतात हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचे. तसंच हे बॅक्टेरियाला सुद्धा काय असणार आहे, एक्स्ट्रा फूड स्टोअर करण्यासाठी काही बॉडीज असणार आहेत. आणि हे जे मी स्ट्रक्चर दाखवले हे आहे इन्क्ल्युजन बॉडीज. हे कोण आहे, इन्क्ल्युजन बॉडीज. इन्क्ल्युजन बॉडीज काय, स्टोअर्ड फूड मटेरियल ऑफ बॅक्टेरिया. मग याच्यामध्ये कोणत्या कोणत्या रूपात फूड स्टोअर करून ठेवलं जातं, तर 3 फॉर्ममध्ये ठेवलं जातं. जसं आपल्या ॲनिमलमध्ये ग्लायकोजन फॉर्ममध्ये ठेवतात तसं बॅक्टेरियासुद्धा ठेवतात. सेकंड इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं, सायनोफायसियन ग्रॅन्युअल, सायनोफायसियन ग्रॅन्युअल्स. आणि लास्टचं कुठलं असतं, फॉस्फेट ग्रॅन्युअल्स. मग बॅक्टेरिया स्टोअर देअर फूड इन द फॉर्म्स ऑफ ग्लायकोजन, सायनोफायसियल ग्रॅन्युअल अँड फॉस्फेट ग्रॅन्युअल. हे आपल्याला सेंटेन्स तोंडपाठ असणं गरजेचं आहे. क्लिअर आहे का सगळ्यांना? आता बघा, आता राहिलं फक्त काय, जसं आपल्यामध्ये मोटिलिटीसाठी पाय आहेत म्हणजे लेग्स आहेत, तसं ह्या बॅक्टेरियामध्ये मोटिलिटीसाठी काय तर स्ट्रक्चर असणार आहेत. मग बॅक्टेरियामध्ये मोटिलिटीसाठी काय असतं बघा, आता मी इथून दाखवतो. ते सेल मेम्ब्रेन पासूनच बाहेर आलेलं असते, एक्सटेन्शन असते त्याचं. हे असे स्ट्रक्चर्स असतात मोटिलिटीसाठी, असे भरपूर असतात, मी एकच दाखवले इथं. परत काय ह्याला म्हणायचं फ्लॅजेला. ह्याला काय म्हणायचं, फ्लॅजेला. परत काय असतं, काही सरफेस स्ट्रक्चर असतात. ते कशासाठी असतात, बॅक्टेरियाच्या लोकोमोशनसाठी सपोर्ट करण्यासाठी. पण मेन जे लोकोमोटरी स्ट्रक्चर आहे ते कोण आहे, फ्लॅजेला. आता ही छोटी छोटी आहेत, ह्यांना म्हणायचं सिलिया. हे कोण आहेत, सिलिया. आणि काही अजून थोडी सरफेस स्ट्रक्चर प्रेझेंट असतात, ते म्हणजे आता इथे मी दाखवतो, जे फिंगर लाईक असतात. ते आपल्या बोटासारखं दिसते म्हणून हे फिंगर लाईक आहे. ह्याला म्हणायचं फिंबरी. ह्याला काय म्हणायचं, फिंबरी. आता आपली बोटं कशाच काम करतात, होल्डिंगची. मग हे फिंबरीसुद्धा कशाच काम करतात, होल्डिंगचं. बॅक्टेरियाला होल्ड करून ठेवायचं काम कोणाचं आहे, फिंबरी. आणि अजून एक लास्ट स्ट्रक्चर असते, त्याला म्हणायचं पिलाय. जसं हे फिंबरीसारखंच असते परंतु हे छोटं असते थोडं. त्याला काय म्हणायचं, पिलाय. आता मी सिंग्युलर काय लिहिणार, पायलस, आणि अनेक असेल तर काय लिहिणार, पिलाय. आता ह्या पिलायचं काम काय असते, ॲडिअरिंग. म्हणजे ॲडिअरिंग म्हणजे चिटकून ठेवणे. आता समजा बॅक्टेरियाला काय करायचं आहे, रॉकला चिटकायचं आहे. मग त्यासाठी कुठल्या त्या सरफेस स्ट्रक्चरचा उपयोग करणार, पिलायचं. पण मेन लोकोमोटरी स्ट्रक्चर कोण आहे, फ्लॅजेला. नंतर कोण, सिलिया. आणि हे काय आहेत, सरफेस स्ट्रक्चर आहेत, ही लोकोमोशनसाठी वापरत नाहीत. आता बघा, आता खाली या फ्लॅजेलामध्ये, आता हे तुम्हाला हे जे स्ट्रक्चर कळालं असेल तर मी तुम्हाला फ्लॅजेला समजून सांगतो. एकदा आपण रिव्हिजन बघूया. सगळ्यात बाहेर असतं बॅक्टेरियाच्या सेलमध्ये ग्लायकोकॅलिक्स. जर ग्लायकोकॅलिक्स टफ असेल तर तो बॅक्टेरिया नॉन व्हायरुलंट असणार, स्मूथ असेल तर बॅक्टेरिया व्हायरुलंट असणार. ग्लायकोकॅलिक्सच्या आतमध्ये असतं सेल वॉल. सेल वॉलचं फंक्शन बस्टिंग आणि कोलॅप्सिंगपासून बॅक्टेरियाला प्रोटेक्ट करणं. त्याच्या आतमध्ये असतं सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनचे काही 2 एक्सटेन्शन असतात. त्यातलं पहिलं एक्सटेन्शन त्याला म्हणायचं मिझोझोम. मिझोझोम फंक्शन करतं रेस्पिरेशनचं. अजून भरपूर फंक्शन करतं पण ते आपल्याला नंतर बघायचे आहेत. नंतर दुसरं जे एक्सटेन्शन असतं ते असतं क्रोमॅटोफोर, ज्याच्यामध्ये क्लोरोफिल स्टोअर करून ठेवलं जातं. नंतर त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर जे बॅक्टेरियाचं जेनेटिक मटेरियल असते ते सर्क्युलर असते, डबल स्टँडर्ड DNA असते आणि विदाऊट हिस्टोन प्रोटीन असते, म्हणजे त्याला न्यूक्लियॉइड किंवा झिनोपोअर म्हणायचं. नंतर बॅक्टेरियामध्ये एक एक्स्ट्रा क्रोमोझोमल सर्क्युलर आणि सेल्फ रेप्लिकेटिंग DNA असतो, त्याला प्लाझमिड म्हणायचं. नंतर बॅक्टेरियामध्ये एक mRNA असतो आणि त्या mRNAवरती अनेक रायबोझोम चिकटलेले असतात म्हणून त्याला पॉलीरायबोझोम किंवा पॉलिझोम म्हणायचं. नंतर बघितलं काय, बॅक्टेरियामध्ये लोकोमोशनसाठी फ्लॅजेला असतो, लोकोमोशनला हेल्प करण्यासाठी सिलिया असतात, बॅक्टेरियाला होल्ड करण्यासाठी फिंबरी असतात आणि बॅक्टेरियाला ॲडहेरिंगसाठी पिलाय असतात. क्लिअर आहे का सगळ्यांना? तसंच बॅक्टेरिया आपलं जे स्टोअर फूड असतो तो इन्क्ल्युजन बॉडीच्या मार्फत स्टोअर करून ठेवतो. कुठल्या कुठल्या फॉर्ममध्ये, ग्लायकोजन, सायनोफायसियन ग्रॅन्युअल्स अँड फॉस्फेट ग्रॅन्युअल्स. इथंपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? आता आपल्याला काय बघायचं आहे, हे जे रायबोझोम्स आहेत त्या रायबोझोममध्ये 2 सब युनिट असतात. ते आपल्याला रायबोझोमचं स्ट्रक्चर बघायचं आहे. आता इथं मी काय करतो, रायबोझोमची 2 सब युनिट करतो. आता बघा, वरचं युनिट कसं तुम्हाला दिसते, स्मॉलर सब युनिट आहे आणि खालचं कसं आहे, लार्जर सब युनिट आहे. आता हे दोन्ही एकमेकाला जॉईंट असणं गरजेचं आहे. मग लार्जर सब युनिट आणि स्मॉलर सब युनिटला एकत्र होल्ड करण्याचं काम ज्या आयन्स असते त्याला म्हणायचं मॅग्नेशियम आयन. अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. स्मॉलर सब युनिट आणि खालचं काय आहे, लार्जर सब युनिट. क्लिअर आहे? आणि ह्या दोघांना होल्ड करायचं काम कोणाचं आहे, मॅग्नेशियम आयनचं. हे लक्षातच ठेवायला पाहिजे. आता बघा, जे स्मॉलर सब युनिट असते ते असते 30S आणि जे लार्जर असते ती 50S असते. आता S म्हणजे काय, तर S म्हणजे स्वेडबर्ग युनिट किंवा सेडिमेंटेशन कोइफिशियंट. ह्या दोन्हीतलं कुठलाही अर्थ लक्षात ठेवा. आता ह्या दोघांना ॲड केल्यानंतर आता 50 अधिक 30 किती, 80 होतं ना. परंतु डॉक्टर साहेब हे आपण काय शिकतोय, बायोलॉजी शिकतोय, मॅथ्स शिकत नाही. ह्या बायोलॉजीमध्ये हे 50 आणि 30 होतं 70 होतं. कसं होतं मलाही माहीत नाही पण होतं तर होतं, आपण लक्षात ठेवायचं. 70S
रायबोझोम कोणामध्ये असणार आहे, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये किंवा बॅक्टेरियामध्ये, आणि युकॅरियोटिकमध्ये 8Ts असतो, आणि त्याच्यामधले जे स्मॉलर युनिट असते ते 4Ts असते आणि लार्जर 6Ts असते. ते आपल्याला इथं बघायची गरज नाही. आता नंतर काय बघायचं आपल्याला, प्लाझ्मिडबद्दल इन्फॉर्मेशन बघायचे. कोणाबद्दल, प्लाझ्मिड. मग मी प्लाझ्मिड म्हणजे काय सांगितलं होतं, एक्स्ट्रा क्रोमोझोमल सेल्फ रेप्लिकेटिंग circular DNA is called प्लाझ्मिड. कुणाला प्लाझ्मिड म्हणायचं क्लिअर आहे. आणि प्लाझ्मिडचं फंक्शन किंवा यूज कुठं असतो, बायोटेक्नॉलॉजीमध्ये. आता आपल्याला लास्ट स्ट्रक्चर बघायचं आपल्याला, फ्लॅजेला. तर मी तिथं फ्लॅजेला तुम्हाला दाखवलं, परंतु फ्लॅजेलामध्ये वेगवेगळी स्ट्रक्चर असतात, ती मी दाखवू शकलो नाही. आता मी तुम्हाला तिथली स्ट्रक्चर दाखवतो. आता इथं दाखवतो मी तुम्हाला काय, फ्लॅजेला. ही काय आपला फ्लॅजेला. मग फ्लॅजेलाला तुम्हाला 3 स्ट्रक्चर दिसतात, ही वेगळं स्ट्रक्चर, ही वेगळं स्ट्रक्चर आणि ही वेगळं स्ट्रक्चर. आता ही बघा, फ्लॅजेलाची काय बॉडी आहे, खालची एकदम बेसची बॉडी आहे, म्हणून याला म्हणायचं बेसल बॉडी. ही कोण आहे, बेसल बॉडी. हे बघा हुकसारखं दिसते, म्हणून याला म्हणायचं हुक. आणि जे वरचं आहे ह्याला म्हणायचं फिलामेंट आहे. हे कोण आहे, फिलामेंट आहे. मग काय म्हणणार, बॅक्टेरियल फ्लॅजेला कन्सिस्ट ऑफ बेसल बॉडी, फिलामेंट अँड हुक. हा एकदा नीटला प्रिव्हियस इयरला क्वेश्चन आलता. क्लिअर आहे का सगळ्यांना. मग आता पहिल्यापासून आपण बघूया आज आपण काय काय डिस्कस केलं. सगळ्यात पहिलं आपण काय बघितलं, किंगडम मोनेरामध्ये ऑल मेंबर्स आर प्रोकॅरियोट्स. नंतर काय बघितलं, ऑल मेम्ब्रेन बॉन्ड ऑर्गनरी आर ॲब्सेंट इन किंगडम मोनेरा किंवा बॅक्टेरिया. थर्ड पॉईंट, बॅक्टेरिया आर सोल मेंबर्स ऑफ किंगडम मोनेरा. नंतर बघितलं स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरिया. त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवात करूया बाहेरून, ग्लायकोकॅलिक्स टफ असेल तर नॉन व्हायरुलंट, स्मूथ असेल तर व्हायरुलंट. त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर सेल वॉल प्रोटेक्टिव्ह असते. त्याच्या आतमध्ये सेल मेम्ब्रेन परमेबल असतं. नंतर सेल मेम्ब्रेनचे एक्सटेन्शन, जे पहिले एक्सटेन्शन आहे ते मिझोझोम, जे रेस्पिरेशनसाठी हेल्प करतं बॅक्टेरियाच्या. सेकंड एक्सटेन्शन क्रोमॅटोफोर, ज्याच्यामध्ये क्लोरोफिल स्टोअर करून ठेवलं जातं. नंतर बघितलं जेनेटिक मटेरियल, बॅक्टेरियाचं जेनेटिक मटेरियल सर्क्युलर डबल स्ट्रँडेड DNA विदाउट हिस्टोन प्रोटीन, म्हणून त्याला न्यूक्लिओइड म्हणायचं किंवा जिनोफोर म्हणायचं. नंतर बॅक्टेरियामध्ये एक एक्स्ट्रा क्रोमोझोमल सेल्फ रेप्लिकेटिंग सर्क्युलर DNA असतो, त्याला प्लाझ्मिड म्हणायचं. त्याचं फंक्शन बायोटेक्नॉलॉजीमध्ये असतं. नंतर आपण त्याचं रायबोझोम बघितला. अनेक रायबोझोम एका mRNAला अटॅच असतात, म्हणून त्याला पॉलीरायबोझोम किंवा पॉलिझोम म्हणायचं. म्हणजे काय, इंग्रजीमध्ये कसं सांगणार, मेनी रायबोझोम अटॅच टू सिंगल mRNA. दिस कंडिशन इज कॉल्ड पॉलीरायबोझोम ऑर पॉलिझोम. बॅक्टेरिया स्टोअर देअर फूड इन द फॉर्म ऑफ इन्क्लुजन बॉडीज, or bacteria store their food in the form of glycogen, cyanophycean granules, phosphate granules. In bacteria, locomotory organ are flagella. Pili and fibri are some surface structure which helps the locomotion of bacteria. Cilia also helps the locomotion of bacteria. Pili is a holding structure of bacteria, and pili is adhering structure of bacteria and fimbriae is holding structure of bacteria. नंतर आपण काय बघितलं, जे बॅक्टेरियामधला रायबोझोम असतो तो कसा असतो. रायबोझोममध्ये 2 सब युनिट असतात. वन इज स्मॉलर सब युनिट, अनदर लार्जर सब युनिट. दिस 2 युनिट्स बॉन्ड टुगेदर बाय आयन कॉल्ड मॅग्नेशियम आयन. स्मॉलर सब युनिट ऑफ बॅक्टेरिया इज 30S टाईप अँड लार्जर सब युनिट इज 50S टाईप. दोघांना एकत्रितपणे काय म्हणणार, 70S टाईप. मग रायबोझोम प्रेझेंट इन बॅक्टेरिया इज 70S टाईप. नंतर आपण काय बघितलं, प्लाझ्मिड इज एक्स्ट्रा क्रोमोझोमल सेल्फ रेप्लिकेटिंग सर्क्युलर DNA. नंतर आपण स्ट्रक्चर बघितलं कोणाचं, फ्लॅजेलाचं. स्ट्रक्चर ऑफ फ्लॅजेला कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स. वन इज बेसल बॉडी, हुक अँड फिलामेंट. आता इथंपर्यंत आपलं काय झालं, स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरिया संपला. त्यानंतर आपण प्रॉपर ह्याचं किंगडम मोनेराचं क्लासिफिकेशन बघू शकतो. क्लिअर आहे का. आता एकाच व्हिडिओमध्ये बघितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. आपला नेक्स्ट लेक्चर कशावरती असणार आहे, प्रॉपर किंगडम मोनेराला आपण सुरुवात करणार. मग मोनेरामध्ये कोण कोण असतं, आर्कीबॅक्टेरिया, युबॅक्टेरिया आणि मायकोप्लाझ्मा, हे तिघांचं डिस्क्रिप्शन बघितल्यानंतर आपला किंगडम मोनेरा संपणार. क्लिअर आहे का. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला जे आपलं पहिलं युनिट संपले, पहिला चॅप्टर संपला आहे, त्याची लिंक देतो. तेही चॅप्टर बघा. क्लिअर आहे का सगळ्यांना. ऑल द बेस्ट. थँक्स फॉर वॉचिंग.